सेटिंगमध्ये घरी जाऊन तुम्ही सगळं केलं हो. आणि आता या दुसऱ्या सेटिंगमध्ये पहिल्यापेक्षा जास्त बरं. हा, जास्त बरं पहिल्यापेक्षा म्हणजे खूपच बरं वाटते. दिवशी आम्ही उपाशी झोपायचं, अंथरुणातच पडून राहायची मी, उठता बसता यायचंच नाही मला. खूप म्हणजे खूप त्रास नाही. आखी रडायला लागले ना, आखी रात्र रडत बस. दुखायचे, बोटायचे, पायाचे, म्हणजे पूर्ण बॉडीच माझी काहीच काम नाही करायची. खूप म्हणजे खूप लूज झालेली होती पोट. गोळ्या खाऊनही, मेडिसिन खाऊनही, ते म्हणजे मेडिकलचे डॉक्टरांनी दिलेले त्या गोळ्या खाऊनही मला बरं नाही वाटायचं, तरी रडत बसायची. एका दिवसात 5-5, 6-6 गोळ्या खायची. किती दिवस मेडिसिन खाल्लं? 7-8 वर्षापासून मेडिसिन खाल्ली. परिस्थिती अशी, आम्ही जाते पाटे बनवतो ना, परिस्थिती पण खूप गरीब आहे. किती डॉक्टरांकडे गेले असतो? खूप 40 ते 50 झाले, हिशोबच नाही डॉक्टरांचा. इतके डॉक्टर जास्त झाले असते, काही सांगता येणार नाही. नमस्कार. सह्याद्री आरोग्यवर्धनम, गाव बोरखेड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. आज एक विशेष प्रकारचे पेशंट आमच्याकडे आलेला आहे. गेली 4-5-6 दिवस त्यांची ट्रीटमेंट आमच्याकडे सुरू आहे. अंबिका पवार म्हणून पेशंटचं नाव आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावचे ते पेशंट आहे. आणि शॉकिंग न्यूज अशी आहे की 9 वर्षापासून ती आजारी होती. 9 वर्षापासून आता त्यांनी जे मला सांगितलं की कमीत कमी 1 नाही 2 नाही अशा किती डॉक्टरांना त्यांनी दाखवलं असेल, हे मी पहिल्यांदा 12 वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी पहिल्यांदा ऐकतोय. कमीत कमी 40 ते 50 डॉक्टरांना त्यांनी 9 वर्षामध्ये त्यांनी तिला दाखवलेलं आहे. आणि कुठल्याही डॉक्टरना तिचा आजारच कळला नाही. आणि महाराष्ट्र नव्हे तर गुजरात पर्यंत ते घेऊन गेलेले आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठमोठ्या शहरामध्ये तिला जिथे रेफरन्स मिळेल अशा ठिकाणी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलेले आहे. आणि गुजरातमध्ये सुद्धा अहमदाबाद सारख्या मोठ्या शहरामध्ये तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलेले, पण कुठल्याही डॉक्टरला तिचा आजार कळला नाही. आणि तिला आजार काय होता, किती ठिकाणी ते डॉक्टरांकडे फिरले आणि त्रास काय व्हायचा, किती तीव्र त्रास होता, किती मोठा त्रास होता, हे त्यांच्या दोघांच्या शब्दामध्ये ऐकूया. अंबिका आणि तिचे मिस्टर दोघंही इथे समोर बसलेले आहे. गेली 9 वर्षापासून ती आजाराला त्रस्त आहे. आणि त्या आजाराला त्रस्त झाल्यापासून तिचं जीवन कसं होतं 9 वर्षाचं, 9 वर्ष ती कशी जगली आहे हे तिच्या शब्दामध्ये आपण ऐकूया. त्यांचे मिस्टर पण नंतर बोलतील. नमस्कार अंबिका, तू काय सांगशील तुझ्या आजाराबद्दल आणि इथे आल्यानंतर काय फरक झाला होता ते सुद्धा सांग. नमस्कार, माझं नाव अंबिका पवार आहे. मला 8-9 वर्षापासून हा खूप त्रास आहे. आणि डॉक्टर म्हणजे खूपच दवाखाने केले पण तरी फरकच नाही. खूप म्हणजे 40-50 डॉक्टरांना दाखवलं पण ते आजार काही कळालं नाही. खूप गोळ्या औषधे घेतले तरी काही फरक नाही. मग आम्ही ना, या डॉक्टरांचा पत्ता आम्हाला समजलं तर आम्ही इथं 5-7-8 दिवसापासून येतोय आणि थोडं फरक जाणवतोय. आणि इतकं त्रास व्हायचं की मला बसता उठता सुद्धा यायचं नाही. मला उठून बसवायचे, कधी कधी तर अंथरुणातच पडून राहायचे मी. आणि दुखायला लागल्यावर जास्त सुजन पण यायची गुडघ्यांना, पायांना वगैरे, पण उठताच यायचं नाही. मला उठून ते बसवायचे, कधी म्हणजे काहीच काम करता येत नव्हतं, इतकं त्रास व्हायचं. पण आता थोडं फरक जाणवतोय. तिचे मिस्टर पण सोबत आहे. तर तुम्ही भाऊ काय सांगाल की अंबिकाला जो त्रास होता तो किती त्रास होता, किती वर्षापासून होता आणि किती डॉक्टरांकडे तुम्ही घेऊन गेलात आणि पुढे कसा इलाज झाला होता, 9 वर्ष काय स्थिती राहिली आहे तिची? नमस्कार, मी संजय पवार बोलतोय कोपरगाव तालुक्यावरून. अशी परिस्थिती होती आमची का 9 वर्षापासून युवा आजार, सांधेवात आजार असं डॉक्टर सांगत होते. भरपूर डॉक्टरांना दाखवले, पुणे, अहमदाबाद असे म्हणजे 40-50 डॉक्टर झाले असतील. पण काही म्हणजे तात्पुरता गोळ्या घेतले, इंजेक्शन घेतले, असं फरक वाटायचा. पण जे प्रॉब्लेम येतो चालूच होता कंटिन्यू. असे 9 वर्षापासून तिला लघवीला उठता सुद्धा येत नव्हता. म्हणजे ती स्वयंपाक करते, असे करायच्या टायमात असे बोटं सुद्धा सरळ व्हायचे नाही, अशी तकलीफ होती. इकडं बोरकंद गावात आलो आम्ही या सरांकडं. तर आता आम्हाला 5-6 दिवस झाले इकडं ट्रीटमेंट घेताना. आता हिला कमसे कम 40-50% चांगलं वाटतंय. हे पेशंट चालत फिरत सुद्धा नव्हतं. माझ्याकडे जेव्हा ते पहिल्यांदा आले होते तेव्हा तिची शारीरिक स्थिती अतिशय गंभीर होती. ती व्यवस्थित बसू शकत नव्हती, ती सारखी रडायची. पहिले 2 दिवस तर माझ्याकडे ती सतत रडत होती. ही स्थिती तिची शारीरिक होती आणि ती भयंकर निगेटिव्ह मध्ये होती. निगेटिव्हिटी तिची एवढी होती, तिला असं वाटायचं की मला आता कुठलाही जगातला कुठलाही डॉक्टर मला दुरुस्त करू शकत नाही. माझी शारीरिक स्थिती जी आहे, या गंभीर शारीरिक स्थितीमधून मला कुठलाही डॉक्टर बाहेर काढू शकत नाही. ही तिची मानसिक स्थिती झालेली होती.
आणि इथं जेव्हा पहिल्या 2 दिवस आम्हालाही तिचा आजार कळाला नाही, पण जेव्हा आम्ही खूप मंथन केलं, खूप विचार केला आणि जेव्हा वेगवेगळ्या अँगलनी तिच्या तपासण्या जेव्हा आम्ही केल्या आणि जेव्हा आम्हाला तिचा आजार कळला की त्याच्यानंतर जी आम्ही ट्रीटमेंट तिच्यावरती घेतलीये, आज जवळजवळ तिचा 6वा ते 7वा दिवस आहे आणि 7 जवळजवळ सेटिंग्स तिच्यावरती घेतलेल्या आहेत. आज ती बऱ्यापैकी म्हणजे 40, 50, 60, 70% ती बरी आहे. ती स्वतः चालू शकते, फिरू शकते. तिचे बोट आता बोट दाखवू तिचे बोट बघा एकदम क्लिअर झालेले आहे आणि तिला जे चालायला फिरायला जमत नव्हतं, एकदा चालून दाखव, जे 102 चक्कर, तिला चालायला फिरायला जे जमत नव्हतं, आज ती व्यवस्थित चालते. म्हणजे कुठल्याही लंगडताना किंवा कुठल्याही वॉकिंगला तिला काही त्रास नाहीये. सरळ अशी अशी तिला वॉक करतानाही आता कुठला त्रास नाहीये. एकदा खाली बसून पुढे बसून आणि पुढे उठून आता तिला बसता पण येते आणि हळू पण येते तिच्या पद्धतीने. कुणाच्याही सहाऱ्याशिवाय ती आता उठू शकते. बघा, तिला 2 माणसं धरून उठवायचे, बरोबर? किती लोक धरून उठवायचे? 2 माणसं. तिला जेव्हा युरिनला किंवा टॉयलेटला वगैरे घेऊन जायचं असेल त्यावेळेस 2 लोक तिला पकडून अंथरुणावर उठवायचे आणि घेऊन जायचे. असं तिच्या मिस्टरांनी मला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं. ही तिची स्थिती होती. तर आज ह्या स्थितीमध्ये पेशंटचा आजार बऱ्यापैकी कळलेला आहे आणि पेशंट 70, 60, 70% आता बरं झालेला आहे. माझ्याकडे जेव्हा आली तेव्हा ती भयंकर रडायची, सतत तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आज ती हसताना दिसते, खुश दिसते ती. बघा, काय वाटतं, तू काय सांगशील? चांगलं वाटतं. आनंद वाटतंय तुला हे सगळे करताना? घरचे कामं करू शकते स्वतः? हा, स्वतःच्या हाताने ती घरचे सगळे बऱ्यापैकी कामं करते, स्वयंपाक करते. आणि विशेष म्हणजे यांचा जो व्यवसाय आहे तो दगड फोडण्याचा व्यवसाय आहे. हार्डवर्क आहे. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, थंडी असो, असं हार्डवर्क त्यांचं एकदम मोठं हार्डवर्क आहे आणि इतकं मेहनतीचं काम आहे. आणि असा जर पत्नीला आजार असेल तर कुटुंबाने काय करायचं? जेवायचं कोणाच्या भरोशावर? तर अतिशय अख्खं कुटुंब त्रस्त होतं. आज तिची ही स्थिती बघा, तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघा आणि ती अतिशय खुश आहे. कमाल आयुर्वेदाचे आहे, पंचगव्याचे आहे, गोमातेचे आहे आणि इथं बोन सेटिंग, बॉडी अलाइनमेंट आणि पंचकर्म, नॅचरोपॅथीचे अनेक ट्रीटमेंट्स इथं घेतले जातात. ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग थेरपी, मसाज थेरपी, टेन्स थेरपी, बोन सेटिंग जे आहे, अशा अनेक थेरपी इथं घेतल्या जातात आणि त्या पद्धतीने तिला आता इथं बऱ्यापैकी गुण आलेला आहे. नमस्कार, सह्याद्री आरोग्यवर्धनम, गाव वरखेड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र.